रिक्षा चालक मालक युनियन तुर्भे नाका नवी मुंबई यांच्या वतीने येणाऱ्या 6 ऑक्टोबर 2025 आंदोलनास जाहीर पाठिंबा या संदर्भामध्ये आज बैठक संपन्न झाली। यावेळी महासंघाचे अध्यक्ष कासम मुलानी, रिक्षा चालकमालक संघटना वाशी अध्यक्ष सुनील बोर्डे, भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनल डिप्टी चेअरमन महाराष्ट्र राज्य परिवहन फोरम किशोर लोंढे, आगरी कोळी समाजाचे नंदू पाटील तसेच नागेंद्र यादव यांनी आलेल्या रिक्षा चालकमालकांना योग्यरित्या मार्गदर्शन केले। तसेच येणाऱ्या 6 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलनाची रूपरेषा ठरवून दिली। रिक्षा चालकमालक यांचे दिवसेंदिवस होणारे हाल आणि त्यांच्यावर लादला जाणारा वेगवेगळा अतिकर तसेच शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत असल्याबाबत रिक्षावाल्यांचे हालचाल होत आहेत। त्यातच ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या आपला परवानगी नसताना देखील सर्रासपणे बाईक टॅक्सी या सर्वत्र महाराष्ट्रामध्ये चालत आहेत। नवी मुंबईमध्ये देखील त्याचा जाळ पसरलेला आहे। त्याचा निषेध करण्यासाठी तसेच रिक्षा चालकमालकांची ज्या काही मागणी आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी येणाऱ्या 6 तारखेला भव्य दिव्य असा रिक्षा चालकांचा कोकण भवन या ठिकाणी धडक मोर्चा पोहोचणार आहे। तसेच एक दिवशी लाक्षणिक उपोषण सुद्धा तिथे होणार आहे। सोबत रिक्षा चालकमालक संघटना तुर्भे नाका अध्यक्ष लिंगेश धोत्रे, सचिव कादर मुलांनी व इतरही संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रिक्षा चालक उपस्थित होते। अधिकृत ॲपवर तसेच त्यांच्या माध्यमातून चालवलेली बाईक टॅक्सी ही बंद झालीच पाहिजे अशी मागणी सर्व रिक्षा चालकमालक संघटनेच्या माध्यमातून होत आहे। फक्त 15 रुपये, आपला मीटर आहे 26 रुपये। मित्रांनो, जागे झाला नाही तर हे झोपलेलं कुंभकर्णाची गुंफेमध्ये झोपलेलं हे शासन जागे होणार नाहीये। या शासनाला जागा करायचं असेल तर आम्हाला परवाने देताना आता फक्त आम्हाला रिक्षा उभी करायला त्याच नाहीये आणि रिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। आज आमचा रोजीरोटीचा प्रश्न आहे त्या आम्ही शासनाला सांगितलेलं आहे। होते ओला उबेर आल्यापासून आमचा धंदाही होत नाही। आम्ही शेअरिंग मारतो, कधी मीटर लाईन बिल आम्हाला येतो, कधी कधी कच्चित कोणी तर असं बोलतं की मीटर टाका, असं तर कोण बोलतच नाही। मीटर टाका शेअरिंग चालवतो आम्ही, पण ओला उबेर झालं बंद करायलाच पाहिजे। ओला उबेरसाठी आमचा काही धंदा होत नाही। रिक्षा असून सुद्धा ओला गाडी येते आमच्या समोरनं, ओला गाडी माणसाला घेऊन जाते। आपण बघू शकता या ठिकाणी रिक्षा महासंघाचे अध्यक्ष कासम मुलानी भाई आहेत। कासम मुलानी साहेब, काय सांगाल तुम्ही आजच्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही आलेल्याबद्दल? या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने बाईक टॅक्सी जी चालू केलेली आहे ही बाईक टॅक्सी त्याचा आम्ही नवी मुंबई रिक्षा चालक मालक संघटना, उरण, खारघर, खोपोली या सर्व संघटनांच्या वतीने सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो आणि या शासनाला सांगू इच्छितो की आपण ही बाईक टॅक्सीचा जो घेतलेला निर्णय आपण तात्काळ मागे घ्या, अन्यथा 6 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता कोकण आयुक्त कार्यालयावर या ठिकाणी हजारोंच्या संख्येने रिक्षा चालक मालक धडकणार आहेत। पहिली मागणी आमची आहे, बाईक टॅक्सी तात्काळ घेतलेला निर्णय मागे घ्या। महाराष्ट्रामध्ये जे रिक्षा परवाने मुक्त वाटप धोरण आहे ते तात्काळ बंद करा। तिसरी मागणी आमची अशी आहे की या ठिकाणी बाटला पासिंगचे जे रेट आहे टेस्टिंगचे ते गेल्या वर्षी 700-800 होते, ते आता या ठिकाणी 2800 ते 3500 झालेत। रिक्षा आणि टॅक्सीला मीटरचे दर तुम्ही ठरवता तर आमच्या रिक्षा बांधवांचे या टेस्टिंगचे दर सुद्धा आपण निश्चित करा, अन्यथा येणाऱ्या 6 ऑक्टोबरला आमचे रिक्षा बांधव या ठिकाणी आपल्याला दाखवून देतील। त्याच पद्धतीने धर्मवीर आनंदिगे महामंडळाला जे 800 रुपये शासनाने फी लागू केलेली आहे ती नाममात्र घ्या। माताडी बोर्डाला 1 रुपया आहे, एसटी महामंडळ 10 रुपये आहे। त्या पद्धतीने आमच्या रिक्षा बांधवांच्याकडून ती नाममात्र फी घेण्यात यावी। त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईमध्ये गृह प्रकल्प योजना लागू करावी। आज या ठिकाणी आरटीओ असेल, ट्रॅफिक असेल, हे ऑनलाईन दंड आमच्या रिक्षा चालकांना लावतात, ती आम्हाला एकदा अभय योजनेद्वारे माफी द्यावी अशा आमच्या
9 मागण्या या ठिकाणी घेऊन आम्ही 6 ऑक्टोबरला कोकण आयुक्त कार्यालय कोकण भवन या ठिकाणी हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी धडक देणार आहोत आणि त्या ठिकाणी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण आमचं असणार आहे. मित्र, आम्ही शासनाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण आमच्या मागण्या तात्काळ मान्य करा, अन्यथा येणाऱ्या 6 ऑक्टोबरला आमच्या रोषाला आपण सामोरे जा. रिक्षा चालक मालक संघटनेचा, रिक्षा चालक मालक संघटनेचा हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. लांबून बाईकवरती माणसं येऊन उतरायला लागलेले आहेत. 5 ते 10 मिनिटांमध्ये 3 लोकांना पकडलेलं आहे खारघरला. वाशीला तशी भरपूर, म्हणजे विचार करा, उद्या जर इथे नवी मुंबईमध्ये 10-50 हजार जर गाड्या झाल्या तर रिक्षावाल्यांना काही कामधंदा भेटणार, लक्षात घ्या. आणि त्यामुळे सगळ्यांनी जागृत होणं गरजेचं आहे. रिक्षाला तो झोपलेला आहे आणि या रिक्षावाल्यांनी लक्षात ठेवा, ना आपण जात बघतोय ना आपण पाच बघतोय, पार्टी बघतोय. तू या पार्टीचा, मी या पार्टीचा, तू याचा कार्यकर्ता तसा कार्यकर्ता, हे काही बघायचं नाही आपल्याला. फक्त आपली एकच जात ठेवायची, रिक्षा चालक मालक. आणि येणाऱ्या 6 तारखेला या सगळ्या विचार करा, 700 रुपये जे बाटल्याचे होते. आता मी तर थोडे मुद्दे सांगेन, कासम मुलानी साहेब आहेत, त्यानंतर आपले सुनील बोडे साहेब आहेत, हे सगळे सांगतील तुम्हाला. 700-800 रुपयाचे 2800 रुपये, 300 रुपये झाले. आणि त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची परवानगी नाही. आणि यासाठी जबाबदार कोण आहे? यासाठी जबाबदार आपण सगळे आहोत. ज्या मालकांची रिक्षा, जो रिक्षा चालवतो हा त्यासाठी स्वतः जबाबदार आहे. कारण आपण त्या गोष्टीला वाचा फोडत नाही, अन्यायाविरुद्ध आपण कोणी बोलत नाही. रिक्षावाल्यांची इज्जत अशी झालेली आहे ना की ते भिकाऱ्याला इज्जत भेटेल पण त्या रिक्षावाल्याला इज्जत भेटणार नाही. आणि बरोबर माहिती आहे का, हे आपल्यामुळे झालेलं आहे. कारण आपल्यामध्ये काही असे रिक्षावाले आहेत की जे कोणत्याच प्रकारचा नियम पाळत नाहीत. फक्त त्यांना पैसा कमवायचा आहे. भले त्यांना शिव्या कुणी घातल्या तरी चालतील, पण एका रिक्षावाल्याला शिवी जर घातली, 2 रिक्षावाल्यांना शिव्या जर घातल्या तर तिथे बघणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन होतो की रिक्षावाले असेच आहेत, रिक्षावाले असेच आहेत. म्हणून आपल्याला लक्षात घ्या, ज्या काही गोष्टी कासम मुलानी साहेब सांगतील, सुनील बोडे साहेब सांगतील, आमचे पाटील साहेब सांगतील, ते व्यवस्थितरित्या तुम्ही ऐका. आणि 6 तारखेला येणाऱ्या आपल्याला कोकण भवनला रिक्षा घेऊन जायचं आणि आंदोलन उपोषण करायचं. आपल्याला हा झेंडा आपण बघू शकता, या पद्धतीने झेंडा सगळ्यांनी आपापल्या रिक्षाला लावा. आणि जर तुम्हाला कुणी विचारलं तर जनजागृती आपल्याला हेच करायचं आहे की रिक्षावाल्यांवरती जो वर्षानुवर्ष अन्याय होतोय, अत्याचार होतोय, त्या रिक्षावाल्यांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आम्ही येणाऱ्या या 6 तारखेला मोर्चा घेऊन चाललेलो आहोत कोकण भवनला. आणि ज्या काही गोष्टी असतील त्या व्यवस्थितरित्या बघा. ह्याच्या मला तर एवढं सांगायचं होतं, पुढची माहिती तुम्हाला आमचे कासम मुलानी साहेब देतील आणि शांततेने आणि व्यवस्थितरित्या ऐका. आणि तुम्हाला एकच सांगतो, कासम मुलानी साहेबांविषयी मला वाटतं तुम्हाला लोकांना माहिती नसेल, परंतु हे व्यक्तिमत्व असं आहे की आम्ही स्वतः त्यांना बघितलेलं आहे. RTOवाल्यांच्या विरोधामध्ये असेल, कोणाच्या विरोधामध्ये असेल, रिक्षावाल्यांचा ज्या वेळेस प्रश्न निर्माण होतो त्या वेळेस त्या रिक्षावाल्याला सपोर्ट करायचं काम. जर चुकी असेल तर गोष्ट वेगळी, पण चुकी नसताना मोठ्या अधिकाऱ्यांना झाडण्याचं काम कासम मुलानी साहेबांनी आमच्या समोर केलेलं आहे. म्हणून आपल्याला ही आपली एकी लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण 5 बोटं असेल ना तोपर्यंत अन्याय अत्याचार होणार, जोपर्यंत आपण मुठ्ठी होणार नाही, जोपर्यंत काट्याला काट्या भेटणार नाही, तोपर्यंत अशा अन्यायाला वाचा फुटणार नाही. म्हणून एवढं सांगतो, पुढचं तुम्हाला मार्गदर्शन, पुढची माहिती तुम्हाला कासम मुलानी देतील अशी विनंती करतो. आज या ठिकाणी नवी मुंबई, पनवेल, उरण, खोपोली आपण बघू शकता या ठिकाणी रिक्षा युनियनचे अध्यक्ष सुनील बोर्डे साहेब आहेत. बोर्डे साहेब, काय सांगाल तुम्ही तुमचं मत? आज महाराष्ट्र सरकारने जी बाईक टॅक्सी जी चालू करणार आहेत, जी 2 व्हीलरपासून जी सुरुवात करणार आहेत ते, आणि त्यांना 1.5 मीटरला 15 रुपये हा रेट त्यांनी दिलेला आहे. तर आम्ही ह्या बाईक टॅक्सीचा निषेध करत आहोत. कारण ह्याच्यामुळे आमच्या रिक्षा चालकांचा धंदा तिप्पट होणार आहे आणि आमचे रिक्षा चालक भीक मागायचे धंदे करणार आहेत. त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीचा भरपूर विरोध आहे आणि या विरोधासाठी आम्ही हे 6 तारखेला जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या विरोधासाठीच आम्ही हे आंदोलन केलं आहे. कारण आता ह्याच्यानंतर जर तुम्ही ही जर बाईक टॅक्सी चालू केली तर आमचा रिक्षावाल्याचं काही खरं नाही आहे. त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीला विरोध करायचा आहे. तसेच तुम्ही जे फोटो काढतायत आणि फोटो काढून जे RTOवाले जे असेल, ट्रॅफिकवाले, ते रिक्षावाल्यांना 1-1-1.5 लाख रुपयेपर्यंत फाईन मारलेले आहेत. ते फाईन अक्षरशः त्यांनी नाममात्र करावेत. त्यांना एक प्रकारचं त्या फाईनच रद्द करावेत. जे काही चलन असतील ते चलन पण रद्द करण्यात यावेत. आणि तसेच आम्हाला जे कल्याणकारी महामंडळाने दिलेलं आहे ते कल्याणकारी महामंडळामध्ये 1 रुपयामध्ये आम्हाला सभासद करून घ्यावं. 1 रुपयाच्या वरती आम्ही 1 रुपया भरणार नाही. कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्याकडनं 800 रुपये घेतल्यानंतर
तुम्ही आम्हाला काही देणार नाही हे आम्हाला कळतंय, म्हणून आमचा 1 रुपया वाया गेला तरी चालेल, पण आम्ही 1 रुपयाच भरणार नाही. आम्ही तिथे सभासद होणार आहे. आम्ही जास्त पैसे नाही, त्या सगळ्याला आमचा विरोध आहे. तर मी नंदू पाटील बोलतो. इथे जमलेल्या सर्व रिक्षावाल्यांना एकच विनंती आहे का 6 ऑक्टोबरला रिक्षा बंदचा असा एक हे दिलेला आहे, तर त्या माध्यमातून सर्वांनी एकजुटीने येणे गरजेचं आहे. कारण काही दिवसांनी आपल्या रिक्षाला कपडा लावून ठेवायची पाळी येईल. हे बंद करायचं असेल सर्व रिक्षावाल्यांनी एकत्र येऊन त्या मोर्चाला येऊन जमणे आहे आणि सर्वांनी पदाधिकाऱ्यांना विचारून त्याप्रमाणे पुढे त्याची वाटचाल करायची आहे. एवढं म्हणून शकतो. मैं नागेंद्र यादव आज नवी मुंबई रिक्शा महासंघ की तरफ से यहाँ पर उपस्थित सभी रिक्शा चालक मालक भाइयों की समस्याओं के लिए महाराष्ट्र सरकार से ये मांग करता हूँ कि आप जिस प्रकार जो है रिक्शा चालक भाइयों के व्यवसाय पर अपनी निगाहें जमाए बैठे हो, उनके व्यवसाय को निरंतर कमज़ोर करते जा रहे हो, ये अपनी जो है विचारधाराओं को जो है बदलो. मैं इस मंच के माध्यम से बोलना चाहूँगा कि आपने जो रिक्शा चालक भाइयों के साथ में ई रिक्शा बाइक का जो है प्रयोजन रखा है उसको तत्काल बंद करो. इससे उनका व्यवसाय बंद होने वाला है. दूसरी बात मैं ये रखना चाहूँगा कि आप किसी भी ऑटो रिक्शा चालक भाई को रिक्शा चलाते समय कोई भी फाइन मार देते हो, उस पे तो यह निश्चित होकर के आता है कि ये रिक्शा वाला है, ये रिक्शा नंबर है, इतने की फाइन है. लेकिन मेरी मांग है नवी मुंबई रिक्शा महासंघ के मंच के माध्यम से कि उसमें जो ट्रैफिक पुलिस फाइन मारता है उसका भी नाम और फोटो आना चाहिए, और जितने भी फाइनें निश्चित की गई हैं उसको तत्काल निरस्त किया जाए. साथ ही साथ मैं चाहूँगा कि आपने जो कल्याणकारी महायोजना बनाया है, आप 1500 रुपया लाडली बहन योजना के तहत आप फ्री में दे सकते हो, तो क्या हमारे रिक्शा चालक मालक भाइयों को कल्याणकारी महामंडल की सदस्यता फ्री में नहीं दे सकते? आप उनकी सदस्यता को फ्री में रखो, आप उनकी मांगों को पूर्ण करो, उनकी सारी फाइनों को माफ़ करो और उनका व्यवसाय इतना उज्जवल बनाओ, उनका परिवार, उनका व्यवसाय, उनके बच्चे सब खुशहाल रहे. बस इसी मंच के माध्यम से मैं और ज़्यादा कुछ न करके अपनी बारी को यहीं विराम देता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नवी मुंबई रिक्शा महासंघ.